नमस्कार. मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. चकली ही आपण वेगवेगळ्या प्रकारे करतच असतो. भाजणीची चकली, तांदळाची चकली, फुटाण्याची चकली, पोह्यांची चकली. मी सुद्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चकल्या केलेल्या आहेत. पण यावेळेस मी बटाट्याची चकली केली आणि ही सुद्धा अतिशय खमंग, खुसखुशीत आणि पटकन होणारी अशी ही चकली आहे. तर बटाट्याची चकली करण्यासाठी मी इथे मध्यम आकारात एक 4 ते 5 बटाटे घेतले. ते स्वच्छ धुवून सोलून घेतले आणि त्याचे याप्रमाणे काप करून घेतले. आता चकली करण्यासाठी मी इथे एक मोठ्या वाटीने तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. साधारण 1 ते 1.5 वाटी मी तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे. आणि चकलीला आणखी चांगली चव येण्यासाठी मी इथे अर्धी वाटी छोट्या वाटीने बेसन पीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकून चकलीला खुसखुशीतपणा येण्यासाठी थोडंसं तूप या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. आता त्यातच मी 1 चम्मच जिरं टाकले, 1 छोटा चम्मच ओवा टाकलाय, 1 छोटा चम्मच मी इथे तीळ टाकलेले आहे, अर्धा छोटा चम्मच हळद टाकलेली आहे, इथे 1 छोटा चम्मच हिंग टाकलेला आहे, लाल मिर्च पावडर साधारण 1 ते 1.5 चम्मच छोटा चम्मच टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. आता हे सगळे पदार्थ या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे बटाटे जे मिक्सरमधून मी काढून घेतले तर त्यांनीच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे. म्हणजे पाणी न टाकता आपण बटाट्याचं जे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं, त्याच्यानंतर ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. कारण की कधीकधी बटाटे मिक्सरमधून वाटल्या जात नाही त्यासाठी. तर याप्रमाणे मी हा चकलीचा गोळा करून घेतला आहे. बटाट्याचे जे मिश्रण होतं त्यानेच भिजवून. आणि आता चकल्या करण्यासाठी मी चकलीच्या साच्याला तेल लावलं याप्रमाणे. आणि आता आधी आपल्याला सगळ्या चकल्या करून घ्यायच्या. पटकन होतात. भाजणीचं पीठ नसतानाही खमंग आणि खुसखुशीत अशा बटाट्याच्या चकल्या आपण करू शकतो. ऐनवेळी मुलांना भूक लागलेली आहे आणि आपण 10 ते 15 मिनिटात त्यांना या चकल्या करून वाढू शकतो. तर याप्रमाणे मी सगळ्या चकल्या करून घेतल्या आणि आता त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर कढईत आधी तेल गरम करून घ्यायचे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या चकल्या तळून घ्यायच्या. बाहेरचे पॅकिंगचे फूड खाण्यापेक्षा आपण असे चटपट होणारे आणि खमंग असे पदार्थ घरच्या घरीच मुलांना आपण करून देऊ शकतो. आता आपले तेल गरम झाले की हाय फ्लेमवरच या चकल्या आपल्याला आधी तळून घ्यायच्या आणि अर्ध्या त्या तळल्या गेल्या की नंतर मग आपल्याला मीडियम फ्लेमवर त्या तळून घ्यायच्या. पण सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेमवरच या चकल्या तळून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे चकल्या आपल्या जास्त तेलकट होत नाही, जास्त तेल पीत नाही आणि खुसखुशीतही होतात.
तर चकल्या तळून झाल्यानंतर मी मीडियम फ्लेमवर या चकल्या परत थोड्या तळून घेतल्या. तर अशा खमंग आणि खुसखुशीत चकल्या, आपल्या बटाट्याच्या चकल्या खाण्यासाठी अगदी टेस्टी अशा होतात. आणि पुन्हा आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या. उरलेल्या सगळ्या चकल्या याचप्रमाणे आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता मी तुम्हाला ही चकली तोडून दाखवते बघा. अगदी खुसखुशीत अशी ही चकली होते. अजिबात मऊ होत नाही आणि तेलकट तर अजिबातच होत नाही आणि खायला पण टेस्टी अशी होते. तर अशा ह्या बटाट्याच्या खमंग खुसखुशीत चकल्या तुम्ही सुद्धा एकदा घरी नक्की करून बघा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.